राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे येथील मैदानावर चालू असलेल्या स्पर्धेतील हा शेवटचा दिवसातील पहिला सामना नांदेड विभाग विरुद्ध परभणी विभाग यांच्यात होऊन नांदेड 7 गडी राखून विजयी झाला। नांदेड विभागाने नाणेफेक जिंकून परभणी संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले। परभणी विभागाने उत्कृष्ट खेळ करत निर्धारित 20 षटकात 8 गडी बाद 156 धावा केल्या। परभणीतर्फे विनोद कुमार भिलारे यांनी सर्वाधिक 36 धावा, प्रभाकर जाधव 29 धावा, मोहसिन खान याने 26 धावा केल्या। नांदेडतर्फे गोलंदाजीत दत्ता दाणेदार, बालाजी ठोंबरे यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले। उत्तरार्धात नांदेड विभागाने 16.4 षटकातच आक्रमक गोलंदाजी करत सामना जिंकला। नांदेडच्या गौसुद्दीन शेखने नाबाद 58 तर बालाजी जाधव नाबाद 52 धावा करत संघाला विजयश्री मिळवून दिली। अंतिम सामन्यात दिमागदार प्रवेश केला। तर या सामन्यातील सामनावीर म्हणून नांदेड विभागाचा गौसुद्दीन शेख याला गौरवण्यात आले। सलग 3 वेळा पुरस्कार घेणारा खेळाडू ठरला। दुपारच्या सत्रातील अंतिम सामना सोलापूर विभाग आणि नांदेड विभाग यांच्यात नाणेफेक होऊन नांदेड विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। सोलापूर संघाने निर्धारित 20 षटकात 8 गडी बाद 137 धावा केल्या। त्यामध्ये प्रामुख्याने रोहन तारापूरकर यांनी 24 तर अब्दुल्ला शेख यांनी 20 धावा केल्या। तर नांदेडकडून 37 धावा अवांतर दिल्या गेल्या। नांदेडकडून गोलंदाजीत गौसुद्दीन शेख आणि ताजुद्दीन शेख यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले। उत्तरार्धात नांदेड संघ 18.3 षटकात सर्व गड्यांच्या मोबदल्यात 109 धावा करू शकला। सोलापूर विभागाने 28 धावांनी संपादन केला। यामध्ये प्रामुख्याने गौसुद्दीन शेख यांनी 33 तर शिवाहार कंटाळे यांनी 21 धावा केल्या। गोलंदाजीत सोलापूरतर्फे रोहन तारापूरकर आणि सागर कांबळे यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले। या सामन्याचा सामनावीर म्हणून सोलापूर विभागाचा रोहन तारापूरकर याला गौरवण्यात आले। स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज शेख गौसुद्दीन, नांदेड विभाग 4 सामने 190 धावा। स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज सागर कांबळे, सोलापूर विभाग 3 सामने 7 बळी। स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी कोल्हापूर विभागाचे विभाग नियंत्रक अभयजी देशमुख, यंत्र अभियंता चालन यशवंत कांतोडे, सुरक्षा आणि दक्षता अधिकारी भानुदास मदने, कामगार अधिकारी संदीप भोसले हे उपस्थित होते। या स्पर्धेचे संयोजन कामगार कल्याण समिती कोल्हापूर यांचे मार्फत करण्यात आले। स्पर्धा आयोजनासाठी बाळासाहेब माने, दीपक घारगे, जितेंद्र इंगवले, संदेश मराठी, सचिन मलके, दिगंबर कांबळे, युवराज पाटील, ओंकार पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले।